अतिशय अनधिकृत पातळी ओलांडली होती आणि म्हणून काही महार सैनिक ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सहभागी झाले. त्यांना लढणे योग्य नव्हतं, ते लढण्यास तयार नव्हते. श्रीमंत बाजीराव पेशव्यांना ते भेटले, त्यांना अर्ज केले, विनंती केली की आम्ही इंग्रजांच्या सोबत तुमच्या विरोधात लढायला तयार नाही, फक्त आम्हाला काही थोडेफार हक्क अधिकार तुम्ही दिले पाहिजे. परंतु श्रीमंत बाजीराव पेशवा त्यांना म्हणाला की सुईच्या आग्रावर थरथर नाद्यास धुळीच्या कणा इतकंही तुम्हाला मी हक्क अधिकार द्यायला तयार नाही. आणि म्हणून शेवटी ही लढाई झाली. या लढाईचं वर्णन जवळपास अर्धा तास तुमच्या समोर ठेवायचं होतं मला. ही लढाई कशी कशी झाली, याचे कारण काय आहेत, या लढाईचं प्रासंगिकता काय आहे आणि आज आम्ही काय केलं पाहिजे. आज शस्त्राची लढाई आम्हाला लढायची नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, यू डू नॉट फाईट विथ वेपन्स, यू शुड फाईट विथ ब्रेन अँड पेन. म्हणजे आज तुम्हाला शस्त्राची लढाई लढायची नाही, तुम्हाला डोक्याची आणि पेनाची लढाई लढायची आहे. कारण धडाधड आमच्या संविधानाला हादरे देण्याचं काम होत आहे. या देशातल्या ओबीसीची जातवार जनगणना होत नाही. आज जर आम्ही पाहिलं, आमचा बजेटमधला वाटा, SC STचा बजेटमधला वाटा हा 25% आणलेला आहे. बार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातून आमचे मुलं जे उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या सगळ्या योजना संपुष्टात आणल्या जात आहेत. आणि हे सगळं आम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणून आमची एकजूट असणं गरजेचं आहे. आज आम्हाला हा जो इतिहास आहे तो इतिहास समजून घ्यायचा होता आणि त्या इतिहासाची जी प्रासंगिकता आहे त्या प्रासंगिकतेनुसार आम्हाला जीवन जगायचं आहे. त्याप्रमाणे आम्हाला संघर्ष करायचा होता. येणारे दिवस खूप वाईट आहेत. शेवटी 4 ओळी सांगतो आणि थांबतो. कारण एक शायर असं म्हणतो कि जलते घर को देखने वालों फूस का घर आपका है. जलते घर को देखने वालों फूस का घर आपका है. मेरे पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है. उनके कत्ल पर मैं